लोकशाही मराठी आणि रुद्रचा एक्झिट पोल यावेळेला आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण यावेळेला पाहतोय। हा एक्झिट पोल काय सांगतोय तर महायुतीला 128 ते 142 जागा, महाविकास आघाडीला 125 ते 140 जागा आणि इतर ज्यामध्ये अनेकांचा समावेश आहे त्यामध्ये 18 ते 23 जागा त्यांना मिळण्याची शक्यता लागवी। अगदी राही भिडे मॅडमनी जो उल्लेख केलेला होता काटेकी टक्कर ते चित्र आता आपण या क्षणी पाहतोय। महायुती 128 ते 142 इतक्या जागा मिळू शकतात महायुतीला, महाविकास आघाडीला 125 ते 140 घरात जागा मिळू शकतात। एकदम कट टू कट सामना। तर इतर 18 ते 23 जागा सगळ्यात महत्त्वाचं सर म्हणजे या इतर ज्या जागा आहेत ना त्या फार महत्त्वाच्या मानल्या जातात। अपक्ष जे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते ते फार महत्त्वाचे आहे। 1995 मध्ये जसं अपक्षांना सोबत घेऊन युतीचं सरकार झालं ते चित्र आता होण्याची शक्यता आता वर्तवली जाते। 1995 ची पुनरावृत्ती पुन्हा एकदा होईल का? आणि जो लोकशाही मराठी आणि रुद्रचा एक्झिट पोल आहे, विशाल लिंगायत देखील आपल्या सोबत या चर्चा सत्रामध्ये सामील होतील। हा पोल काय सांगतोय, नंतर कशा प्रकारचं चित्र निर्माण होऊ शकते याविषयी आपण त्यांच्याशी सखोल चर्चा तर करणार आहोतच। मात्र पुन्हा एकदा मी यावेळेला येईल गणेश खणकर आपल्याकडे। मगाशी एक मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला होता आणि आत्ताचा येणारा एक्झिट पोल पाहिला तर इतरांवरती भिस्त आहे का? राही मॅडमने देखील सांगितलं होतं 50-50 किंवा काटेकी टक्कर झाली तर मात्र पुढे काय तयारी झाली आहे तुमची? ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की हेलिकॉप्टर्स किंवा आणखी यंत्रणा काय होऊ शकतं? बघा असं आहे की सत्ता स्थापन करणं हा काही कुणाचा हेतू नाही आहे का? तर सगळे त्यासाठीच निवडणूक लढतायत ना। आणि आम्हाला जी अपेक्षा आहे ती मी आपल्या एक्झिट पोलचं स्वागत करतो। आणि आम्ही कधीच जे काय कधी निकाल लागले आम्ही कधी त्या निकाल लागल्यानंतर EVM आणि हे सगळं आम्ही कधी हे शब्दांचे खेळ केलेले नाहीत। बरं, आम्ही हरियाणात जिंकलो, जम्मू काश्मीरमध्ये आम्हाला यश नाही मिळालं, आम्ही स्वीकारलं। आम्ही पश्चिम बंगालमध्ये पराभव स्वीकारला, आम्ही पराभव स्वीकारतो। आम्ही कर्नाटकमध्येही झालेला पराभव आम्ही स्वीकारला। आम्ही कधी EVMवर दोष दिलेला नाही किंवा आम्ही कोणावर दोष टाकलेला नाही। आताही आम्हाला जी अपेक्षा आहे आमच्या अपेक्षेनुसार आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल। साधारणतः 165 ते 170 जागा आम्हाला मिळतील असा आमचा प्राथमिक अंदाज आहे। आज तुम्ही जो एक्झिट पोल दाखवला आहे त्याचं मी स्वागत करतो। आणि मगाशी संपादकांनी सकाळच्या जे सांगितलं की हेलिकॉप्टर्स आणि हे जे सगळं आहे तर स्वाभाविक आहे आम्हाला सत्ता स्थापन करायची आहे। पण सत्ता स्थापन करत असताना काही नियम आहेत ते पाळूनच आम्ही करू। आणि स्वाभाविक आहे तुम्ही या देशामध्ये जे केंद्रात आहेत त्यांचं सहकार्य मिळाल्याने विकास कसा होऊ शकतो हे ज्यांना कळलंय ते आमच्यासोबत आलेले आहेत। त्यामुळे आम्ही त्या मार्गाने जायचा प्रयत्न करू। बघा तुम्ही मगाशी चर्चा सुरू करत असताना या महाराष्ट्रामध्ये सत्ता कशी स्थापन करायची याचं मी आज विश्लेषण करणार नाही। पण 1978 साली, 1986 साली, 99 साली पक्ष सोडायचा, परत 1.5 महिन्याने त्यांच्याच सोबत जाऊन बसायचं, हे प्रकार ज्यांनी केले त्यांनी आम्हाला राजकारण शिकवू नये, माझं एवढंच म्हणणं आहे। हे सगळं अर्धवयू त्याचे भीष्माचार्य द्रोणाचार्य म्हणतील तर तेच आहेत। पण वारंवार ते दुसऱ्याला जेव्हा ज्ञान शिकवतात त्यावेळी मात्र आश्चर्य वाटतं की एकाच विमानानं ते आणि वसंतदादा मुंबईला आले आणि सभागृहात त्यांनी अविश्वासाचा ठराव मांडला, त्यांचं सरकार पाडलं। 86 साली म्हणाले मी काँग्रेसमध्ये जाणार नाही आणि 1.5 महिन्याने परत राजीव गांधींच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये ते परत काँग्रेसमध्ये गेले। आता 89 साली ते जर राहिले असते तर पंतप्रधान झाले असते, हा भाग सोडून द्या। 99 साली ते बाहेर पडले, परत 1.5 महिन्याने निवडणुका झाल्यानंतर 4 महिन्याच्या फरकाने निकाल लागला, परत त्याच काँग्रेस बरोबर जाऊन सत्ता स्थापन केली आणि आज अख्ख्या महाराष्ट्राला आमचं घर फोडलं, आमचा पक्ष सोडला, याचे धडे देत आहेत शरद पवार। हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।